मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर आणि लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेडतर्फे आम्ही असंख्य ट्रेनिंग प्रोग्राम्स घेत असतो, ज्यामध्ये लघु आणि मध्यम उद्योजक, व्यापारी आणि कुटुंबियांसाठी बेनिफिट होतील असे आम्ही वर्कशॉप्स आणि प्रोग्राम्स घेत असतो. हे व्हिडिओ पण त्याचाच एक पार्ट आहे, तुमच्या आयुष्यात आमचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन व्हावं म्हणून. काल आपण एक व्हिडिओ पाहिला किंवा याच व्हिडिओ सिरीजमध्ये एक टायटल असलेला व्हिडिओ तुम्ही बघाल. आचार्य चाणक्यांच्या विषयी विचार कसं करावं हे पण त्यांनी शिकवलेलं आहे. मित्रांनो विचार करा, आर्ट ऑफ थिंकिंग पॉझिटिव्हली, आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली वगैरे वगैरे ही पुस्तकं अशात आली. पण 2500 वर्षापूर्वी आचार्य चाणक्यांनी थिंकिंग कसं करावं याच्या 6 मेथड शिकवलेल्या आहेत आपल्याला. आणि या 6 मेथड जर आपण आपल्या प्रत्येकाने आपल्या लाईफमध्ये, आपल्या व्यवसायात जर आणल्या तर आपलं आयुष्य आणि आपला व्यवसाय कुठे जाऊ शकतो. त्यातलं पहिली थिंकिंगची मेथड त्यांनी सांगितलंय की तुमचं थिंकिंग हे 2 साइडेड असलं पाहिजे. म्हणजे ज्याला असं म्हणतो ना, दोन्ही बाजूचा विचार करा, दोन्ही बाजूच्या पर्यायांचा विचार करा आणि मगच निर्णय घ्या, असं आपण जे म्हणतो ना. तर त्याच्यामध्ये दोन्ही बाजूच्या पर्यायांचा विचार करणं म्हणजे काय, तर एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस यू मस्ट लुक ॲट द बोथ साइड्स ऑफ द स्टोरी. दोन्ही बाजू, म्हणजे या बाजूनी हा निर्णय घेतला तर काय फायदा होणार आहे किंवा तोटा होणार आहे, आणि त्या बाजूनी पण त्याचा काही नफा नुकसान होणार आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे आपण जसं रस्ता ओलांडत असताना गाडीचा स्पीड ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करत असतो ना, आणि मग रस्ता ओलांडतो, तसं कारण आपण दोन्ही बाजूचा विचार करतो, ती गाडी किती वेळात येते आणि मी किती वेळात जाणार आहे, या दोन्ही पर्यायांचा विचार करत असतो. वी लुक ॲट द ईच अँड एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ आवर डिसिजन. त्याचा निर्णय काय होणार. मग प्रसंगी आपण पळत जाऊन पण रस्ता ओलांडतो, कारण आपण दुसरा पर्याय पण विचार केलेला असतो की चालत जर मला शक्य नाही झालं तर मला पळता आलं पाहिजे, या लेवलला तिथे मला काहीतरी कॉस्ट करावं लागेल. हा जो प्रकार आहे ना की यू मस्ट लुक ॲट द बोथ साइड्स, हा खूप चांगला आहे. हा रिलेशनशिपमध्ये आणि पर्टिक्युलरली बिझनेसमध्ये खूप कामाला येतो. एखाद्या कुणाशी जवळच्या व्यक्तीशी मतभेद असतील तर त्यांनी हा विचार करायला हवा की त्याची पण एक बाजू आहे, तुमची पण बाजू आहे, आणि दोन्ही बाजू ह्या आपापल्या जागी बरोबर असतात. असं म्हटलं जातं ना की देर इज नथिंग राईट अँड देर इज नथिंग रॉंग इन लाईफ, एव्हरीथिंग इज राईट इन लाईफ. दोन्ही बाजू ह्या सत्यच असतात, कारण प्रत्येकाचं बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो. पण जर आपल्याला समोरच्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू कळाला तर आपला लाईफ फार सोपं होतं. इफ यू गेट द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ युअर कस्टमर, पोटेन्शियल बायर, तर तुम्ही त्याला ते डिलिव्हर करू शकता जे त्याला पाहिजे, जे त्याच्या बाजूने बरोबर आहे. कारण तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू हा कस्टमरचा पॉईंट ऑफ व्ह्यू असेलच असं नाही आहे. सेम इज ट्रू विथ युअर एम्प्लॉई ऑल्सो. तुमचा एखादा एम्प्लॉई जर तुमच्या मनासारखा रिझल्ट प्रोड्यूस करू शकत नसेल तर यू मस्ट लुक ॲट द पॉईंट ऑफ व्ह्यू ही हॅज अबाउट हिज वर्क. दुसरी बाजू पण आपण चेक केली पाहिजे, मग कदाचित आपला रिझल्ट वेगळा येऊ शकतो. मित्रांनो, अगदी मुलं अभ्यास करत नसतील तर त्यांचा पण पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण लक्षात घेतला की व्हाय दॅट किड इज नॉट लर्निंग ऑर स्टडी, त्याचा पण एक पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. हा जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत चेंज होत नाही, शिफ्ट नाही होणार. म्हणून दोन्ही बाजू आपल्याला नीट लक्षात आल्या पाहिजे. सो दिस इज फर्स्ट वे ऑफ थिंकिंग. सेकंड वे ऑफ थिंकिंग इज पर्यायाचा विचार करणे थिंकिंगमध्येच, ज्याला आपण आज आपल्या पाश्चात्य भाषेत सांगायचं म्हटलं तर काउंटर ऑफर काय देऊ शकता. आता पर्यायाचा विचार करणं म्हणजे काय, तो तुम्ही यू मस्ट थिंक अबाउट द ऑल्टरनेटिव्स काय तिथे. चाणक्यांनी याची पण मेथोडॉलॉजी आपल्याला सांगितली. साम, दाम, भेद आणि दंड. तुम्हाला एखादी गोष्ट कॉज करायची असेल तर सुरुवातीला कुठल्या पद्धतीने जायचं, तर समोपचाराने समजून सांगा, समजावून सांगा म्हणजे काय, या शब्दातच सगळं आलं. सम म्हणजे लेवल, त्याच्या लेवलला जायचं. जाऊन म्हणजे त्या लेवलला जाऊन चर्चा करा. समजावून म्हणजे एखादा एम्प्लॉई कामच नाही करत आहे तर तुम्हाला त्याच्या लेवलला जाऊन समजावून विचार करावा लागेल की हा का नाही काम करत आहे, व्हॉट आर द डिफिकल्टीज इज हॅविंग, इज ही टॉकिंग सम ट्रूथ, और हा याला डिस्टिंग्विश्डच नाही आहे, ते का नाही करता येते, तर समजावून सांगावं लागेल. साम. दाम म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही यू कॅन तुम्ही त्यासाठी यू कॅन ऑफर समथिंग कॉज करण्याकरता. आपण लहान मुलांना म्हणत नाही का संध्याकाळी आपण फिरायला जाऊ, आज कुठेतरी हॉटेलमध्ये चक्कर मारू, मी तुला एक चॉकलेट आणून देतो. दॅट इज दाम. यू ऑफर समथिंग.
दिस इज ऑल्टरनेटिव्ह वे ऑफ थिंकिंग, की तुम्हाला हा विचार करावा लागेल की याला मी काही काउंटर ऑफर करू शकतो का, सो दॅट हे वर्क होईल. याच्यासाठी मला अजून काही इन्सेंटिव्हायझेशन करता येईल का, सो दॅट इट विल वर्क. यू कॅनॉट ओनली थिंक दॅट की मी ही गोष्ट करण्याची माझी प्रोसेस आहे, होत नसेल तर मला मारून हाणून काहीतरी करून घ्यावं लागेल. यू विल हॅव टू थिंक अबाउट सम ऑल्टरनेटिव्ह, ज्याला असं म्हणूया इन्सेंटिव्हायझेशन. त्यानंतर येतो तो भेद म्हणजे काय, तिथे काही डिव्हिजन ऑफ वर्क करता येईल का, विचारांमध्ये काही बदल घडून आणता येईल का, स्प्लिट करता येतील का विचार, दॅट इज भेद. आणि दंड म्हणजे मग ते शेवटचं हे आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सगळे पर्याय संपल्यानंतर यू थिंक अबाउट प्रेशरायझिंग समथिंग. मीच म्हणतो म्हणून झालंच पाहिजे, आय डोंट नो, जसं आपण एक बॉसची भाषा असते ना, त्या टाईप्स. सो पहिल्या दोन थिंकिंग ज्या आहेत ना, त्या सुद्धा आपण प्रत्येक ठिकाणी वापरून बघायला हरकत नाही. म्हणजे एक जे आहे ते ज्याला असं म्हणूया बोथ साईडचा विचार करून थिंकिंग करणे, आणि दुसरा ऑल्टरनेटिव्ह काय शोधता येतील का त्याचा विचार करणे. सतत आपण त्या विचारात राहायला पाहिजे की हीच मेथड दुसऱ्या कुठल्या पद्धतीने मला करता येईल का, आणि जर ती दुसरी कुठली पद्धत माझ्या बिझनेसच्या किंवा लाईफच्या फेवरमध्ये असेल तर ती मी करायलाच हवी. महाभारत बघा तुम्ही, महाभारतामध्ये तुम्हाला या थिंकिंगच्या सगळ्या पद्धती दिसतील. पहिले बोथ साईड्सचा झाला, नंतर ऑल्टरनेटिव्ह, साम दाम भेद दंड सगळं झालेलं आहे. मित्रांनो, 2500 वर्षापूर्वी चाणक्याने आपल्याला हे शिकवलेलं आहे. उरलेल्या 4 मेथड अजून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत आपण भेटूया आपल्या विविध व्हिडिओतून. नमस्कार.